बातमी हिंगोलीवरनं। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील सौना इथं नागरिकांकडनं भीक मागो आंदोलन करण्यात आलं। या भीक मागो आंदोलनामध्ये जे काही पैसे गोळा होतील ते पैसे पंचायत समिती सेनगाव आणि गट शिक्षण अधिकारी सेनगाव यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे। गेल्या काही वर्षापासून शाळेच्या इमारतीचं बांधकाम आणि स्वच्छतालय याचं बांधकाम नसल्यानं हे आंदोलन नागरिकांकडनं केलं जात आहे। आमच्या शाळेची अवस्था लेकरांना न बसताय ते पाणी व आत पाक म्हणजे चिखल लेकराला आत पण जात आहेत। आज आमच्या शाळेचा 100% निकाल आहे, तरी शासनाने दखल घ्यावी ही नाही। खरोखर आमच्या शाळेचा 100% निकाल आमचे शिक्षक लोक चांगले त्यांनी लावलेला आहे। खरोखर आम्हाला शिक्षक लोक चांगले आहेत, सगळे माऊली चांगली आहे, पण शासन आम्हाला सहकार्य करायला तयार असून ग्रामसेवक किंवा गाव पातळीवर हे लोक तयार नाहीत। त्याच्यामुळे हे आज पहा ग्रामपंचायतची पाण्याचं पहा हे पुढचं हे व्हिडिओ दाखवा हे पहा पाणी पुढे वाढायला उद्या लेकरांना शाळेत कसे यायचे। त्याच्यामुळं गावातल्या सगळ्या किंवा पदाधिकाऱ्यांनी शाळेकडे लक्ष देऊन शाळेची सुधारणा कशी होईल किंवा शाळेला संडास बाथरूम शाळेचे रूम गोळ्यात आहेत त्याची काही व्यवस्था ही करण्याची आम्ही नम्र विनंती करतो। बस धन्यवाद। 25 मे 2025 रोजी जिल्हा परिषद प्रशालेमध्ये नवीन इमारती संदर्भात तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मंजूर झालेल्या निधीचं शौचालय ग्रामपंचायत ग्रामसेवकांनी बांधकाम करण्याच्या संदर्भात गावामध्ये आम्ही कायदेशीर संविधानिक व लोकशाही पद्धतीने प्रशासनास निवेदन देऊन भीक मागो आंदोलन केले। जे बी भिकेची रक्कम झालेली आहे ती रजिस्टर पोस्टाद्वारे पंचायत समिती कार्यालय शेनगाव व शिक्षण विभाग जिल्हा परिषद कार्यालय शेनगाव यांना ही रक्कम पाठवण्यात येईल, जेणेकरून यांनी याची आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा परिषद प्रशालेची नवीन इमारत शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी द्यावी। तसेच ग्रामपंचायतला आम्ही जे कायदेशीर पाठपुरावा करून निधी आणून दिला त्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या ग्रामसेवक महोदयांनी शाळेमध्ये शौचालयाचे बांधकाम करून द्यावे याची दखल घ्यावी। त्यामुळे आज आम्ही कायदेशीर लोकशाही पद्धतीने भीक मागो आंदोलन केले। ही जी बी रक्कम होईल ती रजिस्टर स्पीड पोस्टाद्वारे शिक्षण विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती शेनगाव यांना पाठवण्यात येईल। प्रतिनिधी महादेव हरण, सेनगाव, हिंगोली, NTV न्यूज मराठी।